अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये भांडवल आम्हा आळी करावी हे आपणची घाई धावसील. एक दृष्टांत सांगतो, शेवा असणारी आटोपती घेण्याचा प्रयत्न करतो. लेकराच्या जवळ असणारी एकच आळ असते आणि एकच असणारं भांडवल असतं. ते भांडवल पुरवत असताना कधी कधी आई सुद्धा थकते बरं का. आई सगळीच इच्छा पूर्ण करू शकेल असं सुद्धा नाही. आईच्या नंतर जर सोडलं तर आपल्या आईच्या बाबतीमध्ये दुसऱ्या काही आई सांगितलेल्या आहेत. ती आई मात्र काय करते, पुरवते. नंबर 1 जन्म देणारी एक आई. नंबर 2 तुम्ही संत माय बाप कृपावंत, संत सुद्धा असणारी आपली आईच आहे. नंबर पुढं बोलायचं म्हटलं तर तिसरी आई, तुम्हाला ज्यांनी ज्ञानदान दिलं ते गुरु सुद्धा असणारी तुमची आईच आहे बरं का. याच्या पुढं सांगतो, जे तुम्हाला कोणी अन्नदान करतात का नाही, ज्यांच्या घरचं तुम्ही अन्न खाता, अन्नदान ज्यांनी केलं ती सुद्धा असणारी आपली आईच आहे. आणि याच्या पुढं सांगतो, माय जगन्नाथ बाप जगन्नाथ आणि अनाथाचा नाथ जनार्दन, देव सुद्धा असणारी आपली आईच आहे. कधी कधी जन्म देणाऱ्या हाताच्या मध्ये किंवा त्या आईच्या हातामध्ये सुद्धा काही शिल्लक राहत नाही. आई सुद्धा सांगते, बाळा आता मी तुझी इच्छा पूर्ण करू शकत नाही, आता पोषितो जगासी एकलातो. बस याच्याकरता पहिलं चरण आहे, माये मोकलिले कोठे जावे बाळे. म्हणजे आई सुद्धा एखाद्या वेळेस संकट आल्याच्या नंतर काय करते, तिच्या हातामधल्या जर गोष्टी जर संपल्या ना तर देवाचीच कीव भाकण्याकरता सुरुवात करते. त्याकरता एक सुंदर असणारा दृष्टांत आहे. पाठीमागच्या काळामध्ये एक असणारं ब्राह्मणाचं असणारं कुटुंब होतं. त्यांच्या गावाचं मात्र नाव सांगितलं नाही. पुराणामध्ये सगळ्याला असणारी ती कथा माहिती आहे. अनेक वर्षाचा कालावधी होऊन गेला आणि त्यांच्या पोटी असणारा एक मुलगा जन्माला आला. ब्राह्मण कुटुंबामध्ये जन्माला आल्याच्यानंतर सगळ्याला असणारा तो आनंद झाला. त्या लेकराचं नाव ठेवलं उपमन्यू. नाव कुठं ऐकलेलं असेल तर बरं का, नाव लक्षात ठेवा. उपमन्यू म्हणायचं असणारं ते लेकरू. आणि इतकी घरची गरिबी परिस्थिती की त्या लेकराला जर लहानपणामध्ये जर दूध पिण्याची जर इच्छा झाली का नाही, तर त्या लेकरानं काय करायचं, आईकडे यायचं, सांगायचं, आई मला आता भूक लागलेली आहे, दूध पिण्याकरता दे ना. नाथरायांनी गोड वर्णन केलेलं आहे. मग ते करड्या वाटुनी, करड्या कळतात ना तुम्हाला, आपण शेतामध्ये करडीचा कलर कसा असतो, काळा. कसा असतो, पांढरा बरं का. इतकी घरची गरिबी परिस्थिती, त्या आईनं काय केलं असं, करड्या घेतल्यानं वाटण्याकरता सुरुवात केलं. वाटल्याच्या नंतर त्या करडीमधून जे निघालेलं जे पाणी आहे का नाही, ते पांढरं शुभ्र असणारं पाणी निघालं. एका वाटीमध्ये घेतलं. मग ते करड्या वाटुनी जननी काढी शुभ्र पाणी. मग ते किंवा वाटी दही भात कालुनी, काय केलं तिनं, लेकराला दूध देत असताना करड्यामधलं असणारं शुभ्र पाणी काढलं. पाणी काढल्याच्या नंतर वाटीमध्ये घेतलं आणि वाटीमध्ये घेतल्याच्या नंतर थोडासा भात मध्ये टाकला आणि लेकराला सांगितलं, बाळा हे असणारं ते दूध घे. तर ते लेकराला काही माहिती नव्हतं आणि लेकराला माहिती नसल्यामुळं त्या लेकरानं त्याच दुधाला करडीमधल्या दूध समजलं आणि त्यानं पिण्याकरता सुरुवात केली. घटना अशी घडली. अनेक वर्षाचा कालावधी असणारा निघून गेला. एक दिवस त्याच लेकराला थोडंसं मोठं होत असताना दुसऱ्या ब्राह्मणाच्या घरी असणारं जेवण्याचं असणारं आमंत्रण आलं. पण तो ब्राह्मण मात्र गरीब नव्हता, फार श्रीमंत ब्राह्मण होता. त्यानं काय केलं, ओरिजिनल गाईचं असणारं, गावरान गाईचं असणारं दूध, भात, तूप सुंदर स्वरूपामध्ये असणारं जेवण्याकरता असणारं वाढलं. या लेकराला ओरिजिनल दुधाची मात्र किंमत आणि काय आणि कसं दूध असतं हे अजिबात माहिती नव्हतं. ओरिजिनल दूध ज्यावेळेला त्याला पिण्याकरता मिळालं, सहज मित्रमंडळीला विचारलं, याला काय म्हणतात. त्या मित्रमंडळीने सांगितलं, याला दूध म्हणतात. अरे पण माझी आई दररोजची जी मला दूध देत होती त्याचा स्वाद वेगळा आहे आणि याचा स्वाद वेगळा आहे. पोट भरून असताना त्यानं दूध त्या ठिकाणी खाल्लं. रात्रीच्या वेळेला घरी गेलं आणि घरी गेल्याच्या नंतर 12 वाजता लेकरू उठलं. त्याला भूक लागली होती. आईला सांगितलं, आई मला आता दूध दे बरं पिण्याकरता. दररोजच्या नित्यनेमाप्रमाणे आईनं काय केलं, करड्या घेतल्या, वाटण्याकरता सुरुवात केलं. त्याच्यामधलं पाणी काढलं, गिलासामध्ये दिलं आणि सांगितलं, आता बाळा हे पिण्याकरता सुरुवात कर. त्या लेकरानं सांगितलं, आई जन्म झाल्यापासून आजपर्यंत तू मला फसवलेला आहेस, आता असलं डुप्लिकेट दूध मात्र मी पिणार नाही. त्याच वेळेला त्या आईनं उपदेश करण्याकरता सुरुवात केलं, खरं सांगू बाळा, अरे त्या समर्थाच्या घरी गायी आहेत,
म्हणून त्यांना ओरिजिनल दूध मिळतं. आपण गरीब आहोत, आपल्या घरी दूध कुठलं ओरिजिनल मिळणार? सांगितलं मग समर्थ बनवण्याकरता कोण आहे? सांगितलं समर्थ बनवण्याकरता दुसरा तिसरा कोणी नाही. गरिबी आणणारा आणि श्रीमंती देणारा या जगात जर कोण असेल तर एकटा देवच आहे. त्या देवाकडे दुधाची मागणी कर. त्या लेकरानं सांगितलं देव नेमका कुठं आहे ते देव तरी सांग ना. तर नाथराय सुंदर असणारं वर्णन करतात. बरवी श्री हरीची मूर्ती, देवारा पूजिली होती, बारे हा लक्ष्मीचा पती, दूध मागे तयासी, दूध मागे तयासी, बरवी श्री हरीची मूर्ती, बरवी श्री हरीची मूर्ती, त्या उपमन्यूच्या हाताला आईनं धरलं आणि घराचं असणारं जे देवघर आहे की नाही घरामधलं, त्या देवघराच्या समोर नेलं. तिथं कोण कोण होते ऐका. बरवी श्री हरीची मूर्ती, देवारा पूजिली होती, बारे हा लक्ष्मीचा पती, दूध तयासी मागावे. असं लेकराच्या हाताला पकडलं, देवघराच्या जवळ नेलं, सांगितलं हा श्री हरी, त्याच्या पत्नीचं नाव आहे लक्ष्मी, आणि दूध जर तुला मागायचं असेल तर दुसरं तिसरं दूध कोणाकडे मागू नको. दूध याच असणाऱ्या श्री हरीकडे असणार मागण्याकरता सुरुवात कर. आता दूध मागायचं म्हटल्याच्या नंतर त्यानं एक निर्णय घेतला. जोपर्यंत देव मला दूध देत नाही तोपर्यंत मात्र दुसऱ्या अन्नाचा पाण्याचा मी मात्र स्वीकार करणार नाही. देवानच येऊन मला एक वाटीवर असणारं दूध द्यावं लागेल आणि तेच दूध मी पिणार. घेतला लेकरांना हट्ट. लेकरांना हट्ट घेतल्याच्या नंतर तास 2 तासाचा कालावधी झाला. आईनं समजावून सांगितलं, लेकरांना ऐकलं नाही. वडील आले, वडिलांनी समजून सांगितलं तरी लेकरांना ऐकलं नाही. गावातले श्रीमंत लोक आले, त्यांनी सांगितलं तुमची गरिबी जर असेल आणि लेकरू जर हट्ट धरत असेल, अन्न पाण्याचा स्वीकार करत नसेल तर आमच्या घरची गाय तुमच्या घरी आणून बांधू. त्या लेकरानं सांगितलं गाय तुम्ही आणून बांधताल पण कालांतराने या गायीचा सुद्धा मृत्यू होणार, पुन्हा मला दूध कोण देणार? दूध अशा देवाला मागणार, आईनं मला जे उपदेश केलेला आहे त्याच देवाकडून असणार दूध मागणार. त्या लेकरानं देवाला बोलण्याकरता सुरुवात केली. अरे देवा, असा का तू असणारा, तू निष्ठुर झाला सारे. आंब ऋषीसाठी असणारे अनेक अवतार सोसलेस, ध्रुव बाळा करता आढळ पद दिलस, स्त्रिया राजाचा असणारा लेकरू सुद्धा जिवंत केलंस, आतापर्यंत अनेक लोकांचा उद्धार केलास. मी चिमुकला आहे म्हणून तू येत नाहीस का भेटण्याकरता? तरी देव असणारा येत नाही, प्रसन्न होत नाही, दूध देत नाही. शेवटी लेकराने एकच वाक्य वापरलं. त्या लेकराचं वाक्य ऐका. शरीर करवती भेदिन. करवत कळतो का? सुताराजवळ असणारा करवत असतो का नाही? देवा, तू जर येण्याकरता जर उशीर लावलास तर सुताराजवळचा करवत आणील, आणि करवत आणून हे जे माझं डोकं आहे का नाही, तर ते करवत आणून माझंच डोकं मी कापण्याकरता सुरुवात करेल. त्या करवतामध्ये 2 भाग. एक करवत असा आहे, करवत जर ओढायचा असेल तर त्याला 2 माणसं लागतात, एक पलीकडून आणि एक अलीकडून. हा एक करवत. आणि त्याच्यानंतर दुसरे एक मॉडेल करवत असं निघालेलं आहे, त्याला दुसरा माणूस लागत नाही. एक घेतला की एकच भागानं असणार त्याचा भाग होतो. काय केलं उपमन्यूने? देवा, करवत आणीन, शरीर करवती भेदिन. एवढंच नाही, या ठिकाणी भाव भक्ती तुझ काढीन, अष्टांग योग साधीन. देवा, तू जर आला नाहीस ना, मात्र या शरीराला मी जिवंत असताना ठेवणार नाही, चिंधड्या चिंधड्या असणाऱ्या ते करून टाकील. तेवढ्याच वेळामध्ये
देवाला एवढी करुणा आली, एवढी करुणा आली ना, ऐकोनी तो शब्द एका जनार्दनी धावे जान, माझिया भक्ताचिया वचना उनीपणा येऊन येदी. देव असताना धावून आला आणि देव धावून आल्याच्या नंतर एकच प्रश्न विचारला, उपमन्यू, अरे तू आळ घेतल्याच्या नंतर मी असणार या ठिकाणी धावून आलेलो आहे, नेमकी तुझी मागणी काय आहे ते सांग. आता लेकरू किती लहान होतं विचार करा बरं का. त्या लेकरानं दुसरं तिसरं काही मागितलं नाही, फक्त एकच त्यानं असणारी मागणी मागण्याकरता सुरुवात केली. तिकडे जाऊ पलीकडे थोडं जरा. त्या लेकराची मागणी आहे, ऐके देवा, फक्त माझी मागणी ऐकत असताना एवढीच असणारी मागणी आहे, मला दुसरं तिसरं काही देऊ नको, फक्त मला वाटीवर असणारं ते दूध दे. अहो, मागणाऱ्याला जरी अक्कल नसेल ना, तर देवाला मात्र असणारी अक्कल असते. देवानं त्याला वाटीवरच दूध दिलं, पण वाटीवर दूध देत असताना ती वाटी केवढी होती याचा अंदाज लावा बरं का. पायलीमध्ये सुद्धा फरक आहे. काही साईडची पायली 5 किलोची आहे, तर काही साईडची पायली 10 किलोची आहे. नाव पायलीच आहे, पण वजनामध्ये फरक आहे. बाळानं दूध देवाकडे वाटीभरच मागितलं, पण देवानं ती वाटी लहान करून दिली नाही. ऐका, जी कामधेनू असणारी गाय आहे आणि जिथं स्रवते त्या सागराचं नाव आहे क्षीरसागर. क्षीर शब्दाचा अर्थ होतो दूध. तेवढा असणारा दुधाचा असणारा सागर देवानं तेवढा दुधाचा सागर एका वाटीमध्ये बसवला. क्षीरसागर, त्या क्षीरसागराचं सगळं दूध देवानं काय केलं, एका वाटीमध्ये भरलं. आणि वाटीमध्ये भरल्याच्या नंतर तेवढी वाटी उचलली आणि उपमन्यूच्या जवळ असणारे नेऊन ठेवले. त्या उपमन्यूने एक प्रश्न विचारला, देवा, आज मला वाटीवर तू दूध देत आहेस, पण एवढं वाटीमधलं दूध संपल्याच्या नंतर पुन्हा काय पिऊ? शब्द ऐका बरं का. देवानं सांगितलं, अरे बाबा, एवढी वाटीच नाही तर अख्खा क्षीरसागर मी तुझ्या करता दिलेला आहे, आणि तुला माझ्यावर जर विश्वास येत नसेल तर आता गावात राहू नको बरं का. तू आता जिथं तुझा जन्म झाला का नाही, या गावामध्ये राहू नको, तू माझ्या गावाला चल. देवाचं गाव कोणतं आहे माहिती का? आपण एक कीर्तन भजन झाल्याच्या नंतर एक अभंग म्हणतो, सकल देवा आधी देवा, किंवा श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा. त्याच्यामध्ये एक चरण आहे, क्षीरसागरा शेष नयना, किंवा कमल नयना कमलापती कामिनी मोहन मदन मूर्ती. त्याच्यामध्ये क्षीरसागरा शेष नयना, देवाचं राहण्याचं ठिकाण जर कोणतं असेल तर क्षीरसागराच्या ठिकाणी असणारा देव राहतो. सगळा दुधाचा सागर आहे आणि त्याच्यामध्ये हजारो फणाचा असणारा साप आहे, त्याच्यावर देव झोपतो आणि लक्ष्मी असणारी पाय दाबते. तो क्षीरसागर सगळा दुधाचा सागर. उपमन्यूला सांगितलं, बाबा, आज तुझ्या करता वाटीवर दूध घेऊन आलेलो आहे, पण आता हे वाटीवरच दूध असं आहे अशातला भाग समजू नको, मी तुला माझ्या गावालाच घेऊन जातो. लक्ष करा, पुढला आहे का. ते लेकरू लहान होतं, त्यानं सांगितलं, देवा, मी तुझ्या गावाला आलो असतो, पण माझी आईन वडील जर तिथं नसले तर मला करमणार नाही. गोष्ट लक्षात येते ना तुमच्या. जोपर्यंत लग्न होत नाही ते लेकरू आईला सोडून अजिबात राहत नाही. याच्या पुढे आणखी सांगतो,
6 महिन्याचं बाळसं आलेलं जरी लेकरू असेल आणि हजारो महिला जरी असतील आणि त्याच्यामध्ये तेवढ्या महिलापैकी 6 महिन्याचं लेकरू सुद्धा आपल्याच आईकडे बघून हसतं. विचार करण्याची भूमिका आहे.